गेटच्या बाहेर कोणाला जाऊ देत नव्हते. नगर प्रदक्षिणा नाही, सार्वजनिक स्थान नाही, काही नाही, काही नाही, खाणं नाही, पिणं नाही. दुसरीकडं काय डिव्हॅल्युएशन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. तत्वाची पायमल्ली होते. काय जण आम्ही अनुभवले, हे जुने लोक आहेत यांनी अनुभवलेलं की किती अनुष्ठान कडक करायचे. शिवार पण सांगायला लाज वाटते, बरं वाटत नाही. व्यासपीठाला ती मर्यादा नाही. जी मर्यादा गुरुमावलीने सांगितली त्या मर्यादेप्रमाणेच वागलं पाहिजे. द्यावं तुम्हाला सांगितलं ना की डॉक्टरनं सांगितलं तसंच आहे. न डॉक्टर मला त्या लाल बाटलीत औषध द्या. तुम्हाला काय झालं? डॉक्टरने विचारलं. मला जरा जास्त त्रास होऊन राहिला, 4-5 वेळेस गेलो. मग ते औषध त्याचं नाही, ते औषध व्हायचं आहे. देऊ का तुम्हाला? तिकडंच राहावं लागेल. म्हणून द्यावं का सांगतो तुम्हाला की ही परंपरा अशाच प्रकारचे होत. सगळ्याच महापुरुषाच्या वेळेत झालं आहे. मला तो एक मी वाचन केल्यामुळं मला काही विशेष हे वाटत नाही. सगळेच महापुरुष गेल्यानंतर असे दुभंग द्वैत निर्माण झालं. भगवान बुद्ध गेले, 2 पंथ झाले. भगवान महावीर गेले, 2 पंथ झाले. शीख धर्म संप्रदायाचे नानकदेव गेले, 2 पंथ झाले. येशू ख्रिस्त गेले, 2 पंथ झाले. 2 पंथ, पण आचार विचार तेच राहिले. आणि मग स्वतःच काही मनानंच काही आचार विचार काढायचे, काही मनानंच त्या तत्वापासून दूर राहायचं. हे बरोबर नाही, हे योग्य नाही. इथं जवळ गंगा आहे, इथं अनुष्ठान झालं. शेवटी अनुष्ठान लाखलगाव, तरी सार्वजनिक स्थान नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जाऊन स्नान करून या. इकडे ते फिरू नका, माता भगिनीला शिवू नका, इतर लोकांना शिवू नका. पवित्रता आहे महाराज. अग्नीला स्पर्श करावर चटका बसतो की नाही, या लाईटला स्पर्श करा, शॉर्ट देईन का नाही नकळत. असं त्या स्पर्श दोष आहे निश्चित. आणि म्हणून माता बहिणीला स्पर्श करायचा नाही. सोमवार आहे, श्रावण महिना आहे, खूप गर्दी असते. सकाळी सकाळी लवकर जाऊन विधी संपले की तिथे जाऊन दर्शन घेऊन यायचं. बाबाजींच्या समाधीचं म्हणा किंवा महानिर्वाण स्थानाचं दर्शन घेऊन यायचं आणि भगवान महादेवाचं दर्शन घेऊन यायचं. बस एकदा दर्शन झालं, पुष्कळ झालं. 108 वेळेस आवर्तन नाही करायचे, तेच अनुष्ठान होईल काहीच. हां, चहाची आवर्तनं पण कमी झाली आता, कारण डायरेक्ट इथं चहा आहे आणि कप आहे तुम्हाला. नाहीतर पहिल्यांदा तांब्यानं आणि मग गोवर्धन पर्वतावर निघाले. म्हणून द्यावं. 2 वेळेस चहा मिळेल, 2 वेळेस फराळ मिळेल, सगळं व्यवस्थित होईल. थोडा अल्प उपहार म्हणजे सकाळी सकाळी खारीक वाटायची. बाबाजींनी स्वतः खारीक खाऊन तपश्चर्या केली. तर भक्त लोक आणून देतात, थोडी थोडी खारीक खायची. त्याच्यात कॅल्शियम असतं, भूक थोडी शांत होते. आणि भूक थोडी कमी, भूक मारलीच पाहिजे. भूक मारे आहे संयोगी नाही. योगयुक्त उपासते तोच योग्य. जो योग्य खातो हो, योग्य पितो, योग्य काम करतो तोच योगी. बाबाजी म्हणजे अरे योग्य करतो तोच योगी. किती सोपी व्याख्या आहे. नाही तर मग योगाची व्याख्या काय? चित्तवृत्ती निरोध इसनेम वाढणे योग. ती कुठं पाहत बसत्या? योग्य करा सगळं तोच योगी. किती गोड व्याख्या. काय काय प्रवचनात असे प्रमाण मिळतात. महाराज सद्गुरू जनार्दन स्वामीच्या आता वाचन केल्यानंतर समजतं. आणि नंतर नित्यनेमी दिला यायलाच पाहिजे. फराळ सर्वांनी करायचंच. मी फक्त फळच खाईन, मी फक्त चहाच पिईन, मी फक्त दूधच पिईन, मी फक्त हवाच पिईन, मी फक्त पाणीच पिईन, हा प्रकार जनार्दन स्वामीच्या आणि आचार विचारामध्ये बसत नाही. 2 वेळेस चांगलं पद्धतशीर फराळाचं करायचं. दुपारी 1-1.5 तास चांगली झोप घ्यायची. घरी झोपून नसन देत तर इथं येऊन झोपा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सकाळी चहा पाणी झाल्यानंतर आसनावर जायचं. बाहेर जायचं काम पडलं तर परत आंघोळ करता येईल किंवा लगेले गेले तर हातपाय धुवायचे, गुळणा करायचा आणि मग जाऊन बसायचं आसनावर. आणि मग त्यांना माळ घेऊन यायची विधीला येताना.
बाबा सांगतात की दररोज सांगावं लागतं. दररोज सांगावं लागतं, सांगावंच लागतं, आपलं कामच ते. इट इज माय ड्युटी. आपण पगार घेतो, आपल्याला ते देतात खायला, फराळ देतात, तर मग आपण काम करायला नको? तुम्हीच फराळ देत ना, कोण देतं आम्हाला फराळ? मग थोडं काम केलं पाहिजे. जागते रहो, वॉचमन म्हणतो. आता मोठमोठ्यानं म्हणायची काही गरज आहे का? जागते रहो म्हणजे तू जागायचं का मालकानी? तुझ्या आवाजानं मालक जागा होईल. त्यानं मोठ्यानं म्हणायचं जागते रहो. अरे तू जागायचं आहे, ते मालकाला कशाला जागायला करतो? आणि म्हणून द्या हो. आणि 2 वेळेस फराळ, 2 वेळेस चहा. काय झालं? हा विचार आता माझे ज्येष्ठ गुरुबंधू आलेले आहेत, होळकर सर आहेत ज्येष्ठ गुरुबंधू. आता मी आतापर्यंत नाही वाच्यता करता आली, पण आता ते त्याला विलाज नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झालं आणि आता पुढचं काय, योजना काय, नियोजन काय, आयोजन काय, असे ठराविक गेले. दोन्ही पण गेले. आदरणीय अण्णासाहेब गेले, आदरणीय शिर्डीत दादा गेले, आणि 4 जण काय करायचं? तर सांगितलं की मंत्र अनुग्रह कोणी द्यायचा, हे कोणी द्यायचं? म्हणलं बाबा, त्यावेळेस सांगितलं की समाधी गुरु आमच्या संप्रदायामध्ये मानले जातात दशनाम संन्याशीमध्ये. समाधीवर माळ ठेवायची, आणि जसं माऊलीच्या समाधीवर माळ ठेवून पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, किंवा उघड मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणून, असं संप्रदायामध्ये आहे. तशाच प्रकारचं जर केलं तर फार चांगलं राहील. पण काहींचं म्हणणं असं, नाही नाही आम्हीच देऊ, मीच देणार, मीच करणार, सर्व अधिकार मलाच पाहिजे. कधी सांगायचं मी काम केलं, मला बरं पण वाटत नाही. म्हणून बघा बाबा, जनार्दन स्वामीच्या समाधीवर माळ ठेवायचे. आपले सर्वांचे गुरु जनार्दन स्वामीच आहे. आणि मग जनार्दनाय नमः हा मंत्र सर्वांना जपता येतो. किंवा एखादा भगवान शंकराचा भक्त असेल तर नमःशिवाय हा मंत्र सर्वांना जपता येतो. स्कंदपुराणात आहे, शिवपुराणात आहे, आणखीन सगळ्या बहुतेक पुराणात आहे. किंवा तुम्हाला जर भगवान पांडुरंगाचे तर रामकृष्ण हरी आहे, हा विचार सांगल्यानंतर ते थोडी एकिरी झाली. त्यावेळेस पुढचं सांगत नाही मी तुम्हाला, का मर्यादा घालून दिल्या मग. आणि मग मी संन्यासी आहे, सत्य सोडता येत नाही, जे सत्य आहे ते उघड पण करता येत नाही. आणि म्हणून द्या हो आपल्या. त्याच्यानंतर काय झालं प्रकार, आम्ही अमुक महाराजांचे गुरु, अमुक महाराज आमचे गुरु आहेत, तमुक महाराज आमचे गुरु आहेत, हा, आणि पुढं मागून जनार्दन स्वामीचं नावच विसरून जातील. आपल्या सर्वांचे गुरु, तुमचे माझे सर्वांचे, तुम्ही माझे गुरुबंधू आहात. ज्येष्ठ असेल कोणी माझ्यापेक्षा वयानं जास्त असेल, काही वयानं लहान असतील तर माझे भाऊ आहेत, माझ्याबरोबर ते असेल तर मित्र आहेत. म्हणून आपल्या सर्वांची गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी आहे. आणि असं थोडं मध्ये काय झाल्यानंतर त्या अण्णांनी सांगितलं की मधुबाबा अनुग्रह देते, पण मी त्यांनी ते ते सुद्धा सांगायचे की हा माझा अनुग्रह नाही, हा सद्गुरू जनार्दन स्वामीचा अनुग्रह आहे. समाधीवर माळ ठेवायची, बाबाजीच्या पादुकावर माळ ठेवायची, जय जनार्दन किंवा जनार्दनाय नमः किंवा तुम्हाला जो मंत्र लागत असेल तो जप, तेच आपले गुरुदेव भगवान. ही परंपरा त्यावेळेस सांगितले, पण त्यावेळेस नाही झालं शक्य. आता ते शक्य आहे, पाहतो. आणि म्हणून असं काही कानातच मंत्र दिलं पाहिजे असं काही नाही. मंत्र किंवा गुरु हे तत्व आहे. 3 लोकाला मंत्र अनुग्रह तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठाला गेल्यानंतर परत दिलेला आहे. कशा दिला? ते तर गेले सदैव वैकुंठाला, मग त्यांना काय निळोबरायला दिलात, बहिणाबाईला दिलात, आणखीन एका 3 लोकाला मंत्र अनुग्रह दिला. तर देव हो तो मंत्र अनुग्रह त्या समाधीतून मिळतो. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज सदैव त्या ठिकाणी मिळालं त्यांना. आणि म्हणून द्या हो हा बुद्धिभेद होऊ नये. जनार्दन स्वामीचं कार्य अव्याहत चालावं, शेवटपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालावं, हा उदात्त हेतू याच्या मागचा. आणि काही मर्यादा आहेत. संन्यासी असल्यामुळं सत्य सोडता येत नाही, दिलेला शब्द मोडता येत नाही.
किती जरी त्रास झाला, गोंंदवलेकर महाराजांनी राम मंदिर बांधलं, काही वाद झाले, रामरायाला नमस्कार करून आपण जाऊ तीर्थयात्रेला निघून असं म्हणून रामरायाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि निघाले, तर असं माग ओढून पाहिलं तर रामरायाच्या डोळ्यात पाणी, सीतामाईच्या डोळ्यात पाणी. तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं, मी जातो. आणि मग त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये की तुम्ही जाऊ नकोस. मग त्यांनी सांगितलं की आता मला यांनी कमी जास्त केलं तरी मी इथून जाणार नाही, तुझी सेवा सोडणार नाही. तुझी सेवा करीन करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले. नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी. दुसरं आणखीन तुम्ही कोणाचाही मंत्र अनुग्रह घेतला असेल, कोणतेही तुमचे गुरुदेव भगवान असेल, तोच मंत्राचा जप इथं करायचा. असं काही नाही की फक्त जनार्दन स्वामीचंच नाव. तुम्ही कोणत्या संप्रदायाचे असाल, तुमचे कोणते जरी गुरुदेव असेल, त्यांच्याकडून तुम्ही मंत्र घेतलेला असेल तर तोच मंत्र तिथं जप करायचा. इथं फक्त यांचाच जनार्दन स्वामीचा जप करायचा असे काही बंधन नाही. पहिल्या अनुष्ठानापासून 34-35 अनुष्ठान नाही, 35 वर्ष आली हेच सांगत आलो. कोणाचा असो, कोणत्या संप्रदायाचं असो. हे जनार्दन स्वामीचं प्रवचन ऐकलेले तेच सांगितलं. मला 300 प्रवचन आहे सद्गुरू जनार्दन, तुमच्या खिशात आहे, मोबाईलमध्ये बाबानं सर्च केले. काय एक एक वाक्य आहे महाराज. दुसरी शिक्षण झालेले बाबाजींचं सर्व शास्त्राचा कसं काय अभ्यास केला असेल. अर्थात ते काही योग भ्रष्ट, मग बाबाजीनं प्रत्यक्ष कालच्या परवाच्या सांगितलं योग भ्रष्टाचंच काम आहे बाबा हे. शंकर पाटील मला काही कोणी शिकवलं नाही, मला कोणी गुरु नाही, हे देवानं कसं काय करून घेतलं माझ्याकडून काही समजत नाही. काय वाक्य आहे महाराज. असं हृदयाला भिडतात, जसं एखादा बाण लागतं ना हृदयाला, असं लागतं. काय करावं, पण काय नाही, जे करता येईल तेवढंच करा. जास्त काय करता येणार आहे, जेवढं करता येईल तेवढं करा. आता 70 झालेत, किती करणार. पण जेवढं सावरायचं तेवढं सावरा, वेळीचं सावरा. काहीतरी सांगड घालाव, घालावंच लागते. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची. सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची. नारायण नाम नारायण नाम. म्हणून ठेव, इथं नियमानं राहावं लागेल. ज्यांना तुम्ही फॉर्म भरून काय नियोजन चांगलं केलं तर चांगलं होतं. तुम्ही पद्धतशीर पेरलं, चांगलं पाणी दिलं, आता तर ठिबक सिंचन निघलं, सगळं व्यवस्थित केलं तर चांगलं पीक येतं की नाही. नियमित नोकरीला गेले, चांगल्या प्रकारची इमानदारीत नोकरी, बढती मिळते की नाही. संसारातला हा प्रकार आहे की नाही. तसं या ठिकाणी जे नियम सांगितले या फॉर्मवर, पहिल्यांदा केलं होतं आम्ही, पहिल्यांदा, नंतर संख्या वाढल्यानंतर तर कमी केलं. आणि याचे जे नियम सांगितले आहेत, कोणाला शारीरिक त्रास असेल किंवा बाहेरची बाधा असेल, मग त्याला त्रास झाला तर मग इतर अनुष्ठानावरचा परिणाम होतो. लहान लहान लेकरं असतात, ते घाबरतात आणि मग लक्ष तिकडं जातं अनुष्ठानातून. ते तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाप मिळेल, ते पुण्य मिळायच्या ऐवजी. म्हणून ज्याला शारीरिक त्रास आहे त्यांनासाठी अनुष्ठान नाही. कोणाला व्यसन आहेत, काही व्हिडिओ ओढतात, काही एक लहान मुलगा, बाबा पप्पाला काही सांगा ना, ते आताच व्हिडिओ ओढून आले. मग दिलं सोडून, त्यानं मला सांगितलं, इथून चाललो गाडीवर, बाबा थांब, हे पप्पाला सांगा ना काही, ते आताच व्हिडिओ ओढले त्याने, तुम्ही तर व्हिडिओ ओढायचं सांगितलं नाही. अरे त्या लहान लेकराला कळलं, तुम्हाला का कळू नये माझ्या द्यावं, त्याला समज आली. म्हणून लहानपणीच झालं पाहिजे सर्व. म्हणून काही सवय असेल ज्यांना, आणि हे जे नियम आहेत, काही न खाण्याची पिण्याची सवय, गुटखा वगैरे खाण्याची सवय आहे, तंबाखू खाण्याची सवय, हे चांगलं नाही. हे तुमच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही, अनुष्ठानाच्या दृष्टिकोनातून एकदम चांगलं नाही. असं कोणी नियमाचं पालन न करता जर अडाणपणा करत असेल तर काय नाही. स्वयंसेवकानं सांगितलेलं ऐकत नसेल तर काय नाही, स्वयंसेवकानं त्याची पिशी भरावी, त्याला नमस्कार करावा आणि जय जनार्दन, जाय बाबा इथून. तुम्ही सर्व शेतकरी आहात, सडलेला कांदा ठेवतात का चाळीमध्ये? सडलेला भाजीपाला विकतो का?
मग त्याच्या लागण दुसऱ्याला होते की नाही. आता जसं डेंग्यूची लागण चालू आहे चौकडं, मग ती लागण होऊ नये. ज्याला हे जमत नाही ना, हात जोडून विनंती माझीसुद्धा, आमच्या विश्वस्त मंडळाला फार कडक आहे. आमचे विश्वस्त मंडळ काही नाही, आम्हाला संख्या लागत नाही, गर्दी नको, दर्दी पाहिजे, नियमाचं पालन करणारेच पाहिजे. बी काय क्विंटलनं घरात ठेवतात तुम्ही, थोडंसं चांगले कांदे, चांगलं बी तेवढंच थोडं ठेवतात. आणि एक दाणा टाकला ज्वारी तर 450 दाणे होतात. आम्हाला फक्त ते बी धारण करायचं आहे. ते मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. लोक शाखा पल्लवलाच मानतात, मुळाला कोण मानतं. आणि मूळ सिंचन मावलेले येतात. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मुळाला पाणी दिलं तर शाखाला मिळतं. आणि म्हणून मूळ सोडू नका, बी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोम, त्यामुळे ते शुद्ध बीज तयार करायचं आहे. गर्दीचं काही घेणं नाही. असं तुम्ही चांगले संस्कार लागत, तुम्ही तुमच्या लेकराला लावता, ते त्यांच्या लावतील. बीज थोडंसं असतं. वडाचं बी एवढ्या फळामध्ये वडाचं किती बी असतं, बारीक, त्याच्यातलं एक जरी कावळ्यानं खाल्लं आणि विष्ठीतून टाकलं तर त्याचा वटवृक्ष होतो, किती मोठा होतो. ते बीज महत्त्वाचं आहे आणि ते बीज आम्हाला तयार करत आहे. म्हणून ज्यांना काही सवयी आहेत, ज्यांना काही असं आहेत आणि जे अनुष्ठानात ऐकत नाही, मागच्या वेळेस स्वयंसेवकाला खूप त्रास झाला, म्हणून त्यांना काही करायचं नाही. जे अरे बाबा पिशिवसला जा, उलट लागत असेल तर मी सांगतो त्यांना भाड्याचे पैसे द्या, काय करणार. आणि म्हणून द्यावं, त्यांच्याशी काही वाद नका घालू, काही करू नका. नाही ऐकत एकदा दोनदा, तिसऱ्या वेळेस त्याला नमस्कार करा, पिशी द्या, भरून जाऊ द्या, काही गरज नाही. उपयोग नाही त्यांचा. सांगून जर ऐकत नसेल तर संत सांगती ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. म्हणून द्यावं, अनुष्ठानाचे जे नियम आहेत, 1 तासाचं प्रवचन असतं, पण आता 10-5 मिनटं होतात जास्त इकडे तिकडं. आणि म्हणून द्यावं, नियमानच राहावं लागेल. जे नियम सांगितले तुम्ही लिहून दिले. शक्यतो मोबाईल काय पाहायची गरजच नाही ना, दररोजच पाहता ना. 7 दिवस नाही पाहिलं तर काय बिघडलं. मामानं सांगितलं असेल, हां पुढच्या महिन्यात आहे बरं का, नंतर पहा ना बाबू. ते रात्री गुदगुल्या करीन. मग ठरलं असेल कोणाचं लग्न, कोणाचं झालं असेल, कोणाचं व्हायचं असेल, कोणाचं जाऊन जा, 8 दिवस माझ्या डोक्याला ताण नाही, असं पण असेल. पण ठीक आहे, काही समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा करतात ना, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून द्यावं, हे काही दुर्व्यसनं वगैरे काय असेल ते नियम सांगितलं आहे विश्वस्त मंडळानं, भक्त मंडळानं. आम्ही पण तयार केलं की नियमानच राहावं लागेल. 2 वेळेस फराळ, 2 वेळेस चहा, सकाळ संध्याकाळचे प्रवचन वेगवेगळे महात्मा लोकांचं प्रवचन राहील, ते प्रवचन यावंच लागेल. नित्यनिमित्तीला आलंच पाहिजे. कोणीतरी 2-3 लोक ज्यांचे विधी पाठ वगैरे त्यांनी हॉलमध्ये थांबा, कारण दुसरे पण पाहुणे येतात आणि तुमचे कार्यक्रम घेऊन जातात. माझा मोबाईल गेला आणि माझे पैसे गेले, माझं अमुक गेलं आणि माझं तमुक गेलं. ते पण येतात, ते पण आपले भाऊबंदाचे. आपण पण चोरी करतो ना, आम्ही पण चोरी करतो, रात्री गुपचित देवाचं नाव स्मरण करतो. आणि म्हणून देव हो, तिथं कोणीतरी असं स्वयंसेवक तुम्हाला अनेक असे नियम, 1 माळ जपायची असावी, 1 माळ गळ्यात घालायची बारीक असावी. कोणाला रुद्राक्षाची माळे जप करता येतो सगळ्या, रुद्राक्षाची माळसुद्धा चांगली जपाल, तुळशीची माळसुद्धा चांगली, ज्याला जी आवड असेल ती माळ. आणि भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायची, बाबाजीच्या पादुकावर ठेवायची, जपायची माळ, गळ्यात घालायची माळ. आणि एकदा घातल्यानंतर काढू नये. माळ नसन गळ्यात तर पाणीसुद्धा पिऊ नये, रोज करावं. आणि म्हणून देव इतकं महत्त्व आहे त्या तुळशीच्या माळेला. कोणत्याही प्रकारचं पाप राहू शकत नाही रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळेनं जपानं. ती 1 माळ गळ्यात असावी, 1 जपाला असावी. या बोटानं जप करावा. जुनी मंडळी पाहतील त्यांच्या पाहून तुम्ही जप करा. स्वयंसेवक सांगतील. मला तर काही येता येत नाही नियमनामामुळं, पूजापाठमुळं. जी शक्यतो जेवढं येता येईल तेवढं सांगतील तुम्हाला. जसं जप करायचं, ताट बसून एकाग्र चित्तानं डोळे झाकून जप करणं चांगलं आहे. 1.25 लाख जप झालाच पाहिजे दररोज. किमान 20-21 हजार जप झाला पाहिजे. 1 माळ ओढली का 1 लिहून ठेवा, 2 लिहून ठेवा, किंवा 1 खडा म्हणा. काही तुमचं काही संख्या मोजायची असेल तर शेंगादाणा म्हणा, खडा म्हणा. असे 10 माळी झाल्या की 1000 जप होतो. अशा दररोजच्या 210 माळी जप झाला पाहिजे.
एक माळ दबली, एक रेषाली वही ठेवा, एक पेन ठेवा आणि एक माळ झाली की एक अशी 21,000 म्हणजे 210 माळी 7 दिवसात व्हायला पाहिजे. आणि सत्संगासाठी येण्यासाठी एवढा सगळा वेळ जाऊन तेवढ्या इतर वेळेमध्ये जप केला पाहिजे. म्हणजे जास्त फिरता येत नाही, जाता येत नाही. ठराविक कार्यालाच उठायचं, लगवेला आगमना कशाला म्हणायचं. आणि इतर फिरायचं नाही. खूप गर्दी असते मंदिरामध्ये आणि माय बहिणीला स्पर्श करू नये आणि कोणाला स्पर्श करू नये, आपापल्या अनुष्ठानामध्ये राहो. अशा प्रकारचे नियम आहेत. पहिल्या दिवशी हा नियमाचाच आहे. नित्यनियम सर्वांसाठीच योग्य आहे. परमार्थसुद्धा नित्यनियम योग्य आहे आणि म्हणून पहिला दिवस असतो नित्यनियमानं अशी तुमची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी, वाढवावी म्हणून पहिला दिवस नित्यनियमाचं सांगताना माऊलीने सुद्धा सांगितलं आहे की जो माझ्या नियमा पडेल मी त्याच्या कामा. जो नियम करतो त्याच्या कामाला परमेश्वर धावून येतो कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये. म्हणून या ठिकाणी असे जे भक्त आहेत अर्जुना, यापरी जे भक्त आपणाची मदत देत तेच मी योगयुक्त परम मानी. ते माझे परम भक्त आहेत जे नियमानं करतात. अशाच प्रकारचं नियमाचं दररोज थोडंफार सांगता येईल. नित्यनियमितीचं महत्त्व श्रीमद भगवद्गीतेचा एक धर्मप्रमेय घेऊन दररोज जे काही मंत्र आहेत, काही स्तोत्र आहेत, त्या स्तोत्राचं यथामती आणि बाबाजीच्या शक्तिस्फूर्तीनं जे काही त्यांच्या सानिध्यात ऐकलं किंवा त्यांनी सांगितलेलं ग्रंथाचं वाचन करून जे या व्यासपीठावर स्मरण होईल तेच 34 वर्षापासून सांगते की प्रत्येक श्लोकाचं किंवा प्रत्येक स्तोत्राचं यथामती महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे किंवा तुम्ही लिहून घेतलं पाहिजे किंवा लक्षात ठेवलं पाहिजे. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. आपले पुस्तकं हातात ठेवायचे, हात जोडून उभं राहायचं आरतीसाठी. चला वैभव, वैभव आरतीसाठी चला. विद्यार्थी मंडळ आरती ओवाळण्यासाठी ज्यांना माहिती त्यांनी ओवाळायचे. चला लोक. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर मोठी शेंदुराची कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता गळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. जगवरी तुम्हारा चंदनाची बूटी कुमकुम केसरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋण धुन तीनो पोरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. अंबोदर पित्तांबर वदिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दासरामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाण रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरा. शूलपाणी शंभो नीलग्रीवास शेखर. वृषभारूढा अधिघोषणा दशभुज पंचानना. विभूतिमाळा जटा सुंदर गजजल मांबरधरा. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरा. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवास शेखरा. पडले गो हत्ते जे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो. ज्याने तप मांडले ध्यान आणून तुझा अंतरी हो. प्रसन्न हो निजाते स्थाना निधली गोदावरी हो. औदुंबर मुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती करी हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरा. शूलपाणी शंभो नीलग्रीवास शेखरा. धन्य कुशावर्तांचा महिमा वाचे वर्णो किती हो. अनेक हे बहुतीर्थे गंगा
द्वाराधिक पर्वती बंधन मार्जन करता त्यांचे महादोष नासती हो तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावते हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा शूलपाणी शंभो नीलग्रीवाय शेखरा ब्रह्मगिरीचे भावे जाना प्रदक्षिणा जरी घडे हो ऐते काया कष्टी दव दव चरणे रुतते कडे तव तव पुण्य विशेष गेले मिश अवघे जाणते धडे हो केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा शूलपाणी शंभो शेखरा रावणिया निज भजने सकळ ही भरुषी मन कामना हो संतति संपत्ति देशी अंती सुख विषय यातना शिव शिव नाम जपता वाटे आनंद भाषावना हो सवी नंदन विसरे संसार भव यातना जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा शूलपाणी शंभो नीलग्रीवाय शेखरा सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती आळसा जननी ती देवी प्रसवली पुत्र दहे गावी जनार्दन नाम तया देवी
मूर्छित पडे सकाळी आणि संजीवन प्राण उभारे पदार चोरी जमतारे आई राम लगे भुजा उभारे माझी पूजा सुरदन मारे दैने भुजा संत जनता नर मुनी आरती उतारे जय जय हनुमान उचारे जगदारक पुरनोषाये आरती करत अंजना मारे हनुमान की आरती गावे बसे वैकुंठ परम पद पावे आरती कीजे हनुमान जगदन रघुनाथ कलागे आरती अनंत भुजा पंढरीचा राजा नकलते उपचार मनी सरणी पूजा आरती अनंत पूजा परेशा पार नाही रमणी निगमाठाई फुलला भक्ती भावे राहू घेतला दे आरती अनंत पूजा तो पंढरीचा राजा नकलते उपचार मनी सरणी पूजा आरती अनंत पूजा हे अनिर्वंत शुद्ध बुद्ध अनिर्वाण शुद्ध बोध वाराईला नीट राम जनार्दन वारी जोडली वीट आरती अनंत पूजा विठू पंढरीचा राजा नकलते उपचार मनी सरणी पूजा आरती अनंत पूजा अनिरुडांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिलं रुपये प्रेमे आले अनंत पूजन भावे वाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव वाचावन शरीर बाबुजा नामा यद्यं सकलं रसै नारायणाची समर्पयामि शमलं नारायण दामोदर वासुदेव जरं माधव गोपिकावल्लभ जाने नायक हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे होय भाऊ नाही का कोणतरी आश्रमातला विद्यार्थी पाहिजे माहिती नाही. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा हेची माझी सर्वजोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा तुका मनी गर्भवासी सुखी घालाव्या काय मागणे ती मागो देवा करू भक्ती आणि सेवा कायवनी तुम्हावासी रिद्धी सिद्धी अंजावासी काया वाचा मनो करू देवा शर्वण तुका मनी विश्वांबर अंजराने चराचर कल्वा विश्व व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कदा काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा निळा गुराजाचा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामावने तया सवे कल्याण यमक निधान पांडुरंग विठ्ठल विठ्ठल टाळे टाळे विठ्ठल 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 अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दन नंदघना विनाशा सकळ देवा विदेवा कृपाळवादी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वांबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसागरा शश शयना कमलनयना कमलापदी गामिनी मोहना मदन मुरदे ववदारगा धरजाक्षती वामन मुरती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका लालूटांगणी वज ठाव देवाची चरणी हेची करीत असे विनवनी भवबंधनी सोडवा अनंत कोटी भववंदनी सोडवावे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज स्मरणीय ब्रह्मनिष्ठमणी परमहंस परिप्राजकाचार्य योगिरानिष्काम कर्म भगवान श्री संत श्रीत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज वंदे मामदिं सुरगुरु वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधर वंदे पशूनांबते वंदे सूर्यशशाङ्गवननयन वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं शान्तं पद्मधरस्तं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं सुरवज्रखड्गं वर्षवयदं दक्षिणं निवहन्तं नागं पाशं घण्टाडं शाङ्कशुं वामभागे
धनालंकारयुक्त स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं ममाने सहितं नमामि सममजाट्कञ्जलं शुद्धपात्रे सुरतरुवर्षाकानि कणिपत्रमुरमि लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं शपालं नयाति त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं जं वा मानसं वा परायणं विहितं वा सर्वमेतच्छमस्व जय जय करुणां श्रीमहादेव शम्भो चन्द्रदुभाषित शेखरेश्वर हरे गंगाधरे शङ्करे सर्वरभूषित गण्डकर्ण विवरिणी त्रिपुरेश्वरे वन्दित वक्रत सुन्दाम्बर धरे त्रैलोक्य सारे हरि मोक्षार्थं कुरु चित्तवृत्ति अचलम् अन्यस्य किं कर्मभिः हरि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् हरि ओम यज्ञेन यज्ञमदन्ददेवास्तानि धर्मान् प्रथमन्यासन् तेहनाकं महिमानः भजन्तु यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयधाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ विश्वदचक्षुरद विश्वतो मुखो विश्वतो वावृत विशदस्वान् सम्भाव्यं दवदिदं पतर्ध्यावा भूमि जनयन देवैकः नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालो भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर नमः पार्वतीवते गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 स्वामी महाराज रंगवरी की निवृत्तीनाथ महाराज सर्वेश्वर भगवान जय जनार्दन सर्वांनी खाली बसायचं या ठिकाणी हनुमान चालीसाचा पाठ संपन्न होतो आहे आपलं 9 दिवसाचं अनुष्ठान निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी आपलं हजारो मंडळी आहे हजारो पाठ एकाच वेळेस होईल म्हणून इकडे लक्ष द्या प्रत्येकाला हनुमान चालीसा मिळेलच नसले तर इकडे लक्ष द्या दररोज 9 दिवस आपण ऐकून पाठ होऊ शकतं सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे इकडे लक्ष द्या हनुमान चालीसा कशी मानल्या जाते कशा उच्चार केला जातो आणि या हनुमान चालीसाचा पाठ केल्यानंतर काय होतं जोय पडे हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरीसा दररोज तुम्ही हनुमान चालीसा जर पाठ करत असेल तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल म्हणजे काय तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला मिळेल आता मिळेल पाहिजे असेल तर तुम्ही दररोज पाठ केला पाहिजे अशी नम्र विनंती आहे आम्ही दररोज अनुभव घेतोय आम्ही नुसतं म्हणायचं उशीर आहे लगेच तयार असतं म्हणून जो यो पडे हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरीसा 9 दिवस तुम्हाला हनुमान चालीसाचा महत्त्व आणि तुम्हाला ऐकायला मिळेल हा जो यो पढे हनुमान चालीसा
आतापर्यंत तुम्ही म्हणत नसेल तर आता इथून पुढं म्हणायचं आहे, पाठ करायचं आहे. ज्यांना लिहिता येत नाही त्यांचं सुद्धा पाठ आहे, ऐकून ऐकून पाठ होऊ शकतं देवावर. आणि म्हणून हनुमान चालीसा पाठ करा. दररोज हनुमान चालीसाचं पाठ झालेलं पाहिजे. झोप येत नसेल, काही वाईट स्वप्न पडत असेल, काही बी अडचण असेल तर हनुमान चालीसा आहे, नित्यनेम विधी आहे देवा. आणि म्हणून जो ये पडे हनुमान चालीसा हे पाठ आहे. हरिपाठासारखा जसं हनुमान चालीसाचा पाठ आहे. आणि म्हणून आपलं अनुष्ठान 9 दिवसाचं शेवटपर्यंत निर्विघ्नपणे पार पाडावं. कुठले संकट येऊ नये. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलबीरा. आणि म्हणून विनंती, इकडे लक्ष द्या. 1-5 मिनिटात हनुमान चालीसा होऊन जाईल. दररोज एका वेगवेगळ्या रागामध्ये हनुमान चालीसाचा पाठ आपल्याला श्रवण करायला मिळेल. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो कुरु सुदारि वर्णौ रघुवर विमल यश जोदायक फल जाय. बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या विभूति हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिमलो उजागर. रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत रामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे. अंबर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. आज संजीवन लखन जिया, श्री रघुबीर हर्ष उर लाए. रघुपति किन्हि बहुत बढ़ाए, तुम मम प्रिय भरतहि सम भाई. सहज बदन तुमरो यश गावे, श्रीपति कंठ लगावे. अनकालिक ब्रह्मादि मुनीसा, सारद सारद सहित अहिसा. तम कुबेर दिगपाल जहाय, कवि गोविंद कहि सके कहाते. उपकार सुग्रीव किन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा. मोरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. युग सहस्र योजन पर भानु, दिल्यो दाई मधुर फल जानु. प्रमोदरिका मिली मुख माई, जलधि लांघि गए अचरज लाहि. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते. राम द्वारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लय तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपे, तीनों लोक हांकते कापे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हंसे रोग हरे सब पीरा, निरंतर हनुमंत पीरा. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. अब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. जुग परताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे, नंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, सबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. हरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. अंतकाल रघुबर पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चिंतन धरई, हनुमत से सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा, सुमिरे हनुमत बलबीरा. जय जय हनुमान गोसाई.
काल समय रवि भक्ति नवलोकमयो ध्यानवताय सदा समयो जगमोया संकट का उजला धड़का देवरियानि करी विनती नव ठाड़िया रवि कष्ट निवारो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम मालिक त्रासक में समझे गिरिजात महाप्रभु पंथ निवारो लौकी महामनसा पदियो तब चाहिए को न विचार विचारो करो पदिवाय महाप्रभु दास के शोक निवारो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम अंगद के संग देने के कोलक विजय वैष्णव चारो जीवत नाम जो हम जो बिना तेरा यह पुकारो तेरी लगे जग जग में दबलाय सियास जो प्राण उबारो वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय राम रावण त्रास नहीं को समरक्षक सो कै सो कनिवारो गाई समय हनुमान महाप्रभु जाय महारजनी चर मारो वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम लक्ष्मण के तब प्राण भजे सुतरावन मानो ऋग्र वैद्य सुवेन समेत कवि लक्ष्मण के तुम प्राण वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम रावण लुब्धा जानक्यो तब नाग जवान समेत राणो श्री रघुनाथ समेत समेत मोह भयो यह संकट भारो हरि खगे सतवे हनुमान जुवन मन काटे सुत्रस्त निवारो वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम समेत जबे आहि रावण ने रघुनाथ पदान जानो देवी पूजी बलि विधि सो देव सबे मेरी मन विचारो आय भयो तबहि अहि रावण चरित में सहारो वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम श्री राम जय राम आज के बड़ देवन के मेरा महाप्रभु देखी विचारो बोनस संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जाते जारो एक हरो हनुमान महाप्रभु जो कोई संकट होय हमारो वो नहीं जानते है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय 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 राम सर्वांनी जागेवर उठायचं तिथंच दर्शन घ्यायचं आणि चहासाठी तिथं रांग लावायची आहे. गडबड कोणी करायची नाही. इकडे येऊ नका कोणी. तिथूनच डोकं ठेवायचं आणि तिथं चहासाठी रांग लावायची. हा होईल बरोबर. तसं जाणारच नाही. सर्वांना नम्र विनंती. जय जनार्दन. बसून राहिले तरी चालन. चहाला वेळ आहे अजून. तरच जप करू. ओम जनार्दनाय तरुणोपाय तारक मंत्र ओम जनार्दनाय तरुणोपाय तारक मंत्र गुरुचा. जनार्दनाय ओम जनार्दनाय तरुणोपाय तारक मंत्र गुरुचा. जनार्दनाय तरुणोपाय तारक मंत्र गुरुचा. तारक मंत्र गुरुचा उद्धर भक्त जनांचा. तारक मंत्र गुरुचा उद्धार भक्त जनार्दना. तारक मंत्र गुरुचा उद्धर भक्त जनांचा. तारक मंत्र गुरुचा उद्धार
झोली भर करना पहिली हिकमत आटा लाना गाँव बस्त के पासन जाना पहले हिकमत आटा लाना गाँव बस्त के पास न जाना पहिली हिकमत आटा लाना गाँव बस्त के पासन जाना पहली हिकमत आटा लाना गाँव बस्त के पास न जाना माय बाप को छोड़ रे बच्चा छोड़ रे बच्चा झोली भर करना रे में मंगाए झोली भर करना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना दूसरी हिकमत पानी लाना पानी लाना पानी लाना पानी लाना दूसरी हिकमत पानी लाना कुआ बावड़ी के पास न जाना दूसरी हिकमत पानी लाना कुआ बावड़ी के पास न जाना दूसरी हिकमत पानी लाना कुआ बावड़ी के पास न जाना दूसरी हिकमत पानी लाना कुआ बावड़ी के पास न जाना नदी नाले को छोड़ दे बच्चा छोड़ दे बच्चा नदी नाले को छोड़ दे बच्चा छोड़ दे बच्चा छोड़ दे बच्चा तुमड़ी भर गुरु ने मंगाए झोली भर करना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना श्री हिकमत लकड़ी लाना लकड़ी लाना लकड़ी लाना लकड़ी लाना लकड़ी लाना तीसरी हिकमत लकड़ी लाना झाड़ जंगल के पास न जाना दूसरी हिकमत लकड़ी लाना झाड़ जंगल के पास न जाना तीसरी हिकमत लकड़ी लाना झाड़ जंगल के पास न जाना तीसरी हिकमत लकड़ी लाना झाड़ जंगल के पास न जाना मोली बंद कर लाना रे गुरु ने मंगाए झोली भर करना झोली भर कर लाना झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर के लाना कहे कबीरा सुनो वैसा ये पद है निर्वाण कबीरा सुन वैसा तो ये पद है निर्वाण रे कहते कबीरा 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 क्या कहे जाओ जमुना के तीर एक एक गोपिका के प्रेम में बह गए कोट कबीर कहत कबीरा 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 कहे कबीरा
कबीरा सुन भय साधु ये पद है निर्वाण रे कहे कबीरा सुन भय साधु ये पद है निर्वाण की उसका अर्थ जो कोई उसका अर्थ जो कोई जाने वो ही चतुर सुजान रे वो ही चतुर सुजान रे हाँ झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना झोली भर लाना झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना रे झोली भर कर लाना झोली भर कर लाना